विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम करत असताना आपले पुढचे जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकता हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय करण्यासाठी उद्योजकाच्या अंगी समर्पण, कष्ट करण्याची तयारी, जोखीम पत्करणे यासारख्या सर्व गोष्टींची तयारी असली पाहिजे. त्यासोबतच जमीन, मजूर, रोख पैसे, यंत्रसामग्री, इमारत यासारखं भांडवल देखील त्या व्यक्तीजवळ असलं पाहिजे. म्हणूनच उद्योजकता हा व्यवसायाचा, उत्पादनाचा चौथा घटक समजला जातो. तर मित्रांनो, उद्योजकाच्या माध्यमातून देशामध्ये रोजगाराच्या विविध संधी देखील उपलब्ध होत असतात. म्हणूनच उद्योजकतेला राष्ट्रीय विकासाचा, राष्ट्रीय प्रगतीचा कणा म्हणून संबोधले जाते. तर ह्या उद्योजकतेचा इतिहास ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं आहे की 16व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द लष्करी आरमारातील अग्रगण्य जे पुरुष असत, अग्रगण्य जे सैनिक असत, त्यांना फ्रेंच लोक उद्योजक असं संबोधत असत. इसवी सन 1700च्या सुमारास हा शब्द कंत्राटदारांसाठी वापरला जात असे व 18व्या शतकात फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॉन्टिलॉन यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतींसाठी उद्योजक हा शब्द वापरलेला आपल्या निदर्शनास येतो. तसेच 1848मध्ये अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योजक स्थापक असे वर्णन केलेले आपल्या लक्षात येईल, निदर्शनास येईल. भारताचा विचार करता भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये उद्योजकता आणि उद्योग वाढीची जी गती होती ती अत्यंत कमी प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते, निदर्शनास येते. भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये कुठल्याही प्रकारची फारशी उद्योजकताची विकास झालेली पुरावे किंवा विकास झालेला आपल्या निदर्शनास येत नाही. तर मित्रांनो, स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारतामधील औद्योगिक स्थिती, उद्योग व्यवसायांचा पाया अत्यंत खराब होता. उद्योग स्थापनेसाठी भांडवलाची कमतरता असणे, कच्च्या मालाची कमतरता असणे, प्रशिक्षित कामगार वर्गांची कमतरता असणे, व्यवस्थापकांची कमतरता असणे, अशा अनेक समस्या स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये आपल्या भारतीय उद्योगापुढे असलेल्या आपल्याला दिसून येतात. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने यामध्ये चांगल्यापैकी उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी भारतीय उद्योजक हे भारतीय सरकार उद्योगाची प्रगती करण्यामध्ये यशस्वी झालेले देखील आपल्या निदर्शनास येते. तर मित्रांनो, ह्या उद्योजकाची व्याख्या ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस वेगवेगळ्या विचारवंतांनी, वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्या निदर्शनास येईल. यामध्ये हॉवर्ड स्टीव्हन्स हे म्हणतात की उद्योजकता म्हणजे नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे संधी मिळविणे होय. संसाधनाच्या पलीकडे संधी मिळविणे होय. दुसरी व्याख्या वेबस्टर शब्दकोशातून आपण घेतलेली आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसा मिळविण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करायला तयार असते. अशा व्यक्तीला उद्योजक असं म्हटलं जातं. तिसरी व्याख्या आपण बघू शकतो ऑक्सफर्ड शब्दकोशातून जी घेतलेली आहे. उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालवते. तसेच व्यवसाय करण्यासाठी जे काही धोके असतील, आर्थिक जोखीम असेल, ती पत्करण्याची तयारी ज्या व्यक्तीची असते त्याला उद्योजक असं म्हटलं जातं. उद्योजकाची वैशिष्ट्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यामध्ये सर्वप्रथम वैशिष्ट्य सांगितलं गेलंय की बौद्धिक क्षमता. उद्योजक हा एक प्रगल्भ विचारसरणीचा, सर्जनशील विचारसरणीचा, चांगली बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती असली पाहिजे. त्या व्यक्तीकडे परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असली पाहिजे आणि त्या परिस्थितीचं विश्लेषण करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्या उद्योजकामध्ये असली पाहिजे. तरच उद्योजक यशस्वी होऊ शकतो. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल भविष्यातील दूरदृष्टी. बाजाराच्या परिस्थितीबद्दल उद्योजकाला
बऱ्यापैकी ज्ञान असणं गरजेचं आहे. उद्योजकाला भविष्याचा वेध घेता यायला पाहिजे, म्हणजे भविष्याबद्दल योग्य दृष्टिकोन उद्योजकाकडे असला पाहिजे. उद्योजकाला बाह्य वातावरणाचा देखील चांगला अभ्यास करता यायला हवा आहे. परिस्थितीचे विश्लेषण करायचं आहे. हे आपण पाठीमागच्या मुद्द्यामध्ये बघितलंच की बाह्य वातावरणाचा अभ्यास केला तरच त्याला परिस्थितीचं योग्य विश्लेषण करता येऊ शकेल. त्यामुळे बाजारातील बदलती परिस्थिती कशी आहे आणि त्यानुसार उद्योग व्यवसायामध्ये कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे, कशा पद्धतीने उद्योग व्यवसायात बदल करायचे, हे उद्योजक भविष्याचा वेध घेऊन अभ्यास करू शकतो, त्यानुसार निर्णय घेऊ शकतो. तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल कठोर परिश्रम करण्याची तयारी. तर मित्रांनो, उद्योजकाच्या अंगी परिश्रम हा गुण असला पाहिजे. जास्त वेळ आणि जास्त कष्टाने प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी उद्योजकाची असली पाहिजे. जे व्यक्ती योग्य पद्धतीने अतिरिक्त कष्ट करेल, जास्त वेळ व्यवसायामध्ये खर्ची करेल, ती व्यक्ती उद्योगामध्ये यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल तांत्रिक ज्ञान. व्यवसायाबद्दल उद्योजकाला चांगले तांत्रिक ज्ञान असायला हवे. उद्योगामध्ये उत्पादन प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाबद्दल अधिक ज्ञान जर असेल तर उद्योजक आपली क्षमता वापरून जास्त चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊन यश मिळवू शकतो. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल संज्ञापन कौशल्य. मित्रांनो, व्यवसाय करत असताना व्यवसायाशी संबंधित अंतर्गत व बाह्य घटकांशी अनेक वेळेस संवाद साधावा लागतो. हा संवाद कशा पद्धतीने साधला जातो आणि ह्या संवादाच्या आधारे समोरच्या व्यक्तीला आपण किती प्रभावित करू शकतो, किती प्रमाणात आपण त्याला आपली बाजू पटवून देऊ शकतो, यावर देखील बरंचसं यश अवलंबून असतं. त्यामुळे व्यवसायाशी संबंधित जे ग्राहक आहे, पुरवठादार आहे, धनको आहेत, कर्मचारी आहेत, या लोकांशी वारंवार उद्योजकाला संवाद साधावा लागतो. यांच्याशी प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता उद्योजकामध्ये असली पाहिजे. संदेश देणारा, संदेश स्वीकारणारा यांच्यामध्ये योग्य समन्वय असला पाहिजे. तरच मित्रांनो उद्योजक आपल्या कामामध्ये, आपल्या ध्येयामध्ये सफल होऊ शकतो. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल उच्च आशावादी. तर मित्रांनो, उद्योजकाने नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. बाजारातील परिस्थिती कशीही असो ती हाताळण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि जरी काही वेळेस परिस्थिती आपल्या विरोधात गेली, काही वेळेस अपयश आलं, तरी मित्रांनो असं म्हणतायत की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे मित्रांनो, जरी व्यवसायामध्ये अपयश आलं तरी उद्योजक हा आशावादी असला पाहिजे. त्याच्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे आणि येणाऱ्या संभाव्य संकटावरती त्याने मात करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल जोखीम घेणे. तर मित्रांनो, उद्योग व्यवसाय आणि जोखीम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यवसायाचा उद्योजकाचा आणि उद्योगाचा हा अविभाज्य घटक आहे. मित्रांनो, जोखीम टाळून व्यवसाय केला जाऊ शकत नाही. त्यामुळे उद्योजकामध्ये जोखीम पत्करणे हा एक गुण असला पाहिजे. जो जितकी अधिक जोखीम पत्करेल त्याला तितका जास्त नफा मिळत असतो. पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल आत्मविश्वास. मित्रांनो, सगळ्याच क्षेत्रामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा महत्त्वाचाच घटक आहे. तसाच तो उद्योजक आणि उद्योगासाठी देखील उद्योजकामध्ये आत्मविश्वास असणे महत्त्वाचं असतं. उद्योजकामध्ये दृढ आत्मविश्वास असला पाहिजे, सकारात्मक इच्छाशक्ती असली पाहिजे, तर तो समोर येणाऱ्या विविध अडथळ्यांना, संकटांना सहज सामोरा जाऊ शकतो. मित्रांनो, पुढे आपल्याला सांगितलंय यशस्वी उद्योजकाचे गुण. मात्र आपल्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये जी कोविडसारखी परिस्थिती आपल्या सर्वांवरती हे जे संकट आलेलं आहे, त्याच्यामुळे काही कालावधी आपला या ठिकाणी व्यर्थ गेलेला आहे, वाया गेलेला आहे. त्यामुळे थोडासा सिलेबस जो कमी केला, त्याच्यामध्ये यशस्वी उद्योजकाचे गुण हा मुद्दा आपल्या या चालू शैक्षणिक वर्षासाठी कमी करण्यात आलेला आहे. तर हे आपण वाचून समजून घेऊ शकतो. पुढे सांगितलंय की उद्योजकाची कार्य. उद्योजकाची काय कार्य असतात? तर मित्रांनो, उद्योजक मूलतः नाविन्यपूर्ण असतो. तो उत्पादनाची नवनवीन संसाधने सतत शोधत असतो.
तो आपल्या उत्पादनामध्ये सतत बदल करण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण बाजारपेठेमधील परिस्थिती जशी बदलते त्या पद्धतीने ग्राहकांच्या आवडीनिवडी देखील सतत बदलत असतात. उत्पादनातील नवनवीन वैशिष्ट्ये ग्राहकांना नेहमीच समाधान देणारी असतात. त्यामुळे ग्राहकांच्या आवडीनुसार आपण आपल्या व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवून आणणे, उत्पादनामध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवून आणणे गरजेचे असते. त्यामुळे मित्रांनो, ह्या ज्या उद्भवणाऱ्या समस्या आहेत त्या देखील नवनिर्मितीतून नवनवीन कल्पना, नाविन्यपूर्ण संकल्पना आणून आपण ह्या सोडवू शकतो. त्यामुळे उद्योजकामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना असायलाच हवी. पुढचं उद्योजकाचं कार्य मित्रांनो आपल्याला सांगता येईल उद्दिष्टांचे निर्धारण. उद्योग करायचा, व्यवसाय करायचा आहे, कशासाठी करायचा, नेमकं काय उद्दिष्टे समोर ठेवून व्यवसाय केला पाहिजे, तर हे उद्दिष्टांचे जे निर्धारण करणे आहे हे उद्योजकाला आवश्यक आहे. संघटनेच्या प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टांमध्ये वेगवेगळा हे उद्दिष्टे असू शकतात, याच्यामध्ये फरक असू शकतो. बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक ही उद्दिष्टे बदलू शकतो. मित्रांनो, उद्योजकाचं पुढचं कार्य सांगता येईल बाजाराचा विकास. मित्रांनो, उद्योजकांना त्यांच्या औद्योगिक उत्पादने व सेवांचे विपणन करण्याचे वेळोवेळी मार्ग शोधावे लागतात. ग्राहकांची बाजारपेठेमध्ये असणारी मागणीचा कल काय आहे, त्यानुसार आपण आपल्या उत्पादनामध्ये काय बदल केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या जे सततचे ग्राहक आहेत यांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे याचं संशोधन आपण केलं पाहिजे आणि याचा शोध घेऊन ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मित्रांनो, पुढचं कार्य सांगता येईल नवीन तंत्रज्ञान. तर जागतिक विश्वात दररोज नवनवीन तंत्रज्ञानांचा शोध लागत असतो. ह्या नवीन तंत्रज्ञानांचा परिचय, यांची ओळख उद्योजकाला असणं गरजेचं असतं, आवश्यक असतं. हे नवीन तंत्रज्ञान जो उद्योजक योग्य वेळी स्वीकारेल तो आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होईल. जो उद्योजक परंपरागतच व्यवसाय साधनांमध्ये अडकून राहील, जो उद्योजक नाविन्यपूर्ण ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट, वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे यंत्रसामग्री, अत्याधुनिक उत्पादनाच्या पद्धती, प्रशिक्षित कामगार, हे होणारे बदल जो उद्योजक स्वीकारणार नाही तो उद्योजक आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, हे होणारे जे नवीन नवीन सततचे बदल आहेत हे उद्योजकाने स्वीकारले पाहिजे. त्यानंतर पुढचं कार्य आहे चांगले संबंध. मित्रांनो, संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण निरोगी राखणे आवश्यक आहे. संस्था असेल, उद्योग असेल, याच्यामध्ये संबंधित येणारे सगळे कर्मचारी असतील किंवा संस्थेच्या आतील व्यक्ती असतील, संस्थेच्या बाहेरील व्यक्ती असतील, या सर्वांशी, वरिष्ठांशी, वरिष्ठांच्या कनिष्ठांशी, कनिष्ठांच्या वरिष्ठांशी जे संबंध असतील हे चांगले संबंध असणं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, व्यवसायाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असते. या सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय असेल तर, यांच्यामध्ये चांगले कोऑर्डिनेशन असेल तर यांचे एकमेकांबद्दलचे संबंध चांगले दृढ होऊ शकतात आणि त्याचा लाभ व्यवसायाला होऊ शकतो. त्यामुळे सर्वच घटकांशी चांगले संबंध ठेवणे उद्योजकाचे एक महत्त्वपूर्ण कार्य मानले जाते. पुढचं कार्य आहे निधीची उपलब्धता. तर मित्रांनो, उद्योजकाला सतत वेगवेगळे अर्थपुरवठा करणारे शोधावे लागतात. कारण उद्योगामध्ये कधीही कोणतेही भांडवल पुरेसे नसते, सतत भांडवलाची आवश्यकता असते. त्यामुळे गुंतवणूकदारांशी प्रामाणिक राहणे, चांगले संबंध ठेवणे आणि गुंतवणूकदारांना योग्य परतावा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य, महत्त्वपूर्ण जबाबदारी उद्योजकाला पार पाडावी लागते. त्यानंतर महत्त्वाचं शेवटचं कार्य सांगितलेलं आहे निर्णय घेणे. मित्रांनो, उद्योजकाला त्याच्या उद्योगासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात. वेळोवेळी योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य ज्या उद्योजकामध्ये असते तो उद्योजक निश्चितपणे यशस्वी होत असतो. कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी त्याने तो निर्णय घेण्यासाठी व्यवसायाशी संबंधित लोकांशी त्यावरती चर्चा केली पाहिजे. तर मित्रांनो, ही झाली उद्योजकाची कार्य. पुढे उद्योजकतेचा विकास. तर उद्योजकता हे व्यक्ती किंवा व्यक्ती
समूहाचे हेतुपूर्ण कार्य आहे, ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळविण्याला सुरुवात केली जाते आणि तो नफा मिळविणे, वाढविणे, टिकविणे हे एक महत्त्वपूर्ण काम उद्योजकाला करावे लागते. याचा समावेश उद्योजकतेच्या विकासामध्ये होतो. तर मित्रांनो, हे उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये आपण आज बघणार आहोत. तर याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे नाविन्यपूर्णता. तर मित्रांनो, नाविन्यपूर्णता ही जी गोष्ट आहे ही व्यवसायामध्ये सतत स्वीकारली गेली पाहिजे. व्यवसाय करत असताना, उद्योग करत असताना आपल्याला सतत कच्च्या मालाची आवश्यकता असते. हा कच्चा माल कुठून उपलब्ध होईल, कमी किमतीला दर्जेदार कच्चा माल कुठून मिळेल, याचा शोध सतत उद्योजकाने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासोबतच बाजारपेठेतील परिस्थिती काय आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत आहे का, बदल होत आहे तर तो कोणत्या मार्गक्रमाने होत आहे याचा शोध घेऊन बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांच्या इच्छा अपेक्षा काय आहेत, ह्या परिस्थितीनुसार उद्योजकाने आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये बदल करून घेतला पाहिजे. हे विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्योजकता विकासाचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल आर्थिक कृती. तर मित्रांनो, उद्योजक ग्राहकांच्या गरजेनुसार नवनवीन उत्पादन करत असतो आणि ग्राहकांच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करत असतो. उद्योजक ह्या ज्या वस्तू बाजारपेठेमध्ये आणि ग्राहकांना पुरवत असतो, यातून ग्राहकांना चांगले जीवनमान जगण्याची संधी मिळत असते आणि ही चांगले जीवनमान जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही उद्योजकाची असते. ज्ञान व कौशल्यावर आधारित ही एक शास्त्रशुद्ध योजना आहे मित्रांनो. म्हणूनच उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे असं मानलं जातं. उद्योजकता विकासाचं तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे संघटनेची बांधणी. प्रत्येक क्षेत्रामध्ये संघटनेची योग्य बांधणी होणं आवश्यक असतं. अगदी आपण स्पोर्टचं एक्झाम्पल घेऊया, खेळाचं उदाहरण घेऊया. कुठलाही संघ हा योग्य प्रकारे जर बांधला गेला, योग्य प्रकारे संघाची निवड केली गेली तर यश मिळण्याची शक्यता अधिक असते. उद्योगामध्ये देखील तसंच आहे. उद्योगामध्ये जे वेगवेगळे घटक आवश्यक आहेत, ह्या सगळ्या घटकांची योग्य प्रकारे जर बांधणी केली तर यश मिळण्याची जी संधी आहे ती जास्त उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे संघटनेच्या बांधणीला महत्त्व जास्त आहे. उत्पादनाच्या विविध घटकांमध्ये योग्य समन्वय निर्माण करणे, त्यासोबतच वस्तूला स्थल, काल आणि रूप उपयोगिता देण्यासाठी देखील याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. विविध बाबींचा विचार करून ते नाविन्य उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य उद्योजकाला करायला लागत असतं. पुढचं जे उद्योजकता विकासाचं कार्य आहे ते सांगितलं गेलेलं आहे चौथं कार्य सर्जनशील कार्य. तर मित्रांनो, नाविन्यात सर्जनशीलतेचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. सर्जनशीलता असल्याशिवाय कोणताही उद्योजक यशस्वी होऊ शकणार नाही. उद्योजकाच्या अंगी यशस्वी सर्जनशीलता असेल तर तो आपल्याला आपलं जे ध्येय ठरलेलं आहे ते ध्येय सहज साध्य करू शकतो. पाचवं सांगितलेलं आहे व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. ज्या व्यक्तीला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल त्यास नफ्यापेक्षा काहीतरी नवीन करण्याची आवड असली पाहिजे. नेतृत्व आणि व्यावसायिक कौशल्य हे उद्योजकाचे मूलभूत गुण आहेत. तर मित्रांनो, व्यावसायिक कौशल्य हा उद्योजकाचा सर्वात महत्त्वपूर्ण गुण मानला जातो. सहावं वैशिष्ट्य सांगितलंय कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. कोणत्याही उद्योजकतेचे यश हे संघटनेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यावसायिक व्यवस्थापन आणि कौशल्य व्यवस्थापन यामुळे उद्योजक यशस्वी होऊ शकतो. उद्योजकाचं सातवं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे जोखीम पत्करणे. जो उद्योजक जोखीम पत्करायला तयार असतो तो व्यवसायामध्ये सतत यशस्वी होताना दिसतो. व्यवसाय करत असताना जोखीम हा त्याचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, महत्त्वपूर्ण बाजू आहे. जोखीम बाजूला ठेवून व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे व्यवसायामध्ये जी अनिश्चितता असते तिलाच जोखीम म्हणून संबोधलं जातं.
काही जोखमींचा विमा करता येतो, मात्र काही जोखमींचा विमा काढता येत नाही, तो मोजताही येत नाही. त्यामुळे उद्योजक हा असा मध्यस्थ आहे जो विविध उत्पादकाचे घटक ठरविलेल्या किमतीत विकत घेतो, मात्र अनिश्चित किमतीत आपली उत्पादित केलेली वस्तू विकत असतो. ही देखील एक प्रकारची जोखीम आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, आठवं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे रिक्त भरण कार्य. उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रिक्त भरण कार्य आणि उणिवा कमी करणे हे आहे. उत्पादक कार्याच्या ज्ञानात ज्या उणिवा असतात त्या दूर करण्याचे काम उद्योजक करत असतो. तर मित्रांनो, पुढच्या तासिकेमध्ये आपण उद्योजकता विकासाची प्रक्रिया अभ्यासणार आहोत. धन्यवाद.